नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अभ्यासणार आहोत इयत्ता 8वी विषय सामाजिक शास्त्र द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सामाजिक शास्त्र विषयाची प्रश्नपत्रिका समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा. इयत्ता 8वी सामाजिक शास्त्र संकलित मूल्यमापन सराव चाचणी प्रश्नपत्रिका गुण 50 यामध्ये गट अ इतिहास आणि गट ब भूगोल या विषयाची प्रश्नपत्रिका आपण समजून घेणार आहोत. आणि या प्रश्नपत्रिकेच्या शेवटी आपण या प्रश्नपत्रिकेचं मार्गदर्शन म्हणजे उत्तरपत्रिका देखील समजून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. बघा, या ठिकाणी 50 गुणांचा हा पेपर आहे. यामध्ये 10 गुण तोंडी परीक्षेला असतील, म्हणजे असं एकूण 60 गुणांचा तुम्हाला पेपर असेल. या ठिकाणी दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. या ठिकाणी हा 3 गुणांसाठी प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न पहिला ब संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वाची भूमिका असलेल्या वृत्तपत्रांची नावे खालील शब्दकोड्यात शोधून लिहा. ती आपल्या ठिकाणी लिहायची आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे 20 ते 25 शब्दात लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा ब टिपा लिहा कोणत्याही दोन. वेव्हेल योजना, नारायण मॅगजी लोखंडे, काकोरी कट. प्रश्न तिसरा, आझाद हिंद सेनेने केलेल्या पराक्रमाची कालरेषा तयार करायची आहे. या संपूर्ण प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते आपण व्हिडिओच्या शेवटी घेणार आहोत. आपण सुरुवातीला फक्त प्रश्नपत्रिका समजून घेऊया आणि नंतर उत्तरपत्रिका सुद्धा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. या ठिकाणी सत्याग्रह आणि नेतृत्व लिहायचे आहेत. चूक की बरोबर ते सांगा. गट ब नागरिकशास्त्र सुरू होतोय. पाचवा प्रश्न अ दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. त्याच पद्धतीने खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती कशी करतात याविषयी आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर भारतातील संधी सेवांचे प्रकार. प्रश्न 6वा, खालील तक्ता पूर्ण करा. विधानसभा कार्यकाल आणि सदस्य संख्या, विधान परिषद कार्यकाल आणि सदस्य संख्या. त्यानंतर गट क भूगोल विषय सुरू होतोय. खालील विधाने पूर्ण करा. 3 गुणासाठी प्रश्न आहे. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. कोणतेही 3. त्यानंतर बघा या ठिकाणी प्रश्न 8वा खालील नकाशांचे बृहत प्रमाण व लघु प्रमाण अशा पद्धतीने वर्गीकरण करायचे आहे आपल्याला. त्यानंतर बघा प्रत्यक्ष अंतर आपल्याला मोजून लिहायचं आहे. आणि प्रश्न 9वा भौगोलिक कारणे लिहा. कोणती एक. नागरी भागात वाहतूक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक आहे. आणि दुसरं लोकसंख्या ही महत्वाचे संसाधन आहे. तलाठी कार्यालयास तुम्ही भेट देणार आहात, त्यासाठी प्रश्नावली तयार करा. हा शेवटचा प्रश्न आहे. मित्रांनो, आता आपण भाग 2 म्हणजेच उत्तरपत्रिकेकडे वळूया. या प्रश्नांची उत्तरपत्रिका कशी असेल आपण बघूया. बघा, 8वी सामाजिक शास्त्र संकलित मूल्यमापन चाचणी 2. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. टिंबटिंब हे गांधीजींचे निष्ठावान अनुयायी होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, खान अब्दुल खान गफार खान आणि पंडित नेहरू. तर खान अब्दुल खान गफार खान यांना सरहद्द गांधी देखील म्हणून ओळखलं जातं, म्हणून हे त्याचं उत्तर आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्लंडने टिंबटिंबच्या विरोधात अमेरिकेचा पक्ष घेतला. तर आपल्याला माहिती आहे जपानच्या विरोधामध्ये इंग्लंडने अमेरिकेचा पक्ष घेतलेला होता. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा वासुदेव बळवंत फडके यांनी दिला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात महत्वाची भूमिका असलेल्या वृत्तपत्रांची नावे लिहायची आहे. प्रबोधन, त्यानंतर या ठिकाणी केशरी, सकाळ, प्रभात हा एक वृत्तपत्र आहे. यांची नावं तुम्ही लिहू शकता. खालील प्रश्नांची उत्तरे 20 ते 25 शब्दात लिहा. पहिली गोलमेज परिषदेमधील चर्चा निष्फळ का ठरली? तर याचं कारण आहे मित्रांनो, पहिल्या गोलमेज परिषदेस 89 सदस्यापैकी 16 सदस्य हिंदुस्थानातील राजकीय संघटनांचे होते. राष्ट्रीय सभेने पहिल्या गोलमेज परिषदेवर पूर्ण बहिष्कार टाकला होता, म्हणून पहिल्या गोलमेज परिषदेतील चर्चा ही निष्फळ ठरलेली आहे मित्र. त्यानंतर चितगाव शस्त्रगारावरील हल्ल्याचा वृत्तांत लिहा. याचं उत्तर आपण पाहूया. 18 एप्रिल 1930 रोजी 22 वाजता ही योजना कार्यान्वित करण्यात आली. गणेश घोष यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारकांच्या एका गटाने पोलीस शस्त्रगार ताब्यात घेतला, तर लोकनाथ बल यांच्या नेतृत्वाखालील 10 जणांच्या दुसऱ्या गटाने सहाय्यक सैन्य शस्त्रगारास ताबा घेतला. इंडियन रिपब्लिक आर्मी चतगाव शाखेने हाती घेतल्यात आलेल्या या छाप्यात सुमारे 65 जणांनी भाग घेतला. दारुगोळा शोधण्यात ते अयशस्वी झाले. बघा, प्रश्न तिसरा, राज्य पुनर्रचना आयोगाने कोणत्या शिफारशी केल्या? तर राष्ट्रीय एकता, प्रशासकीय आणि आर्थिक व्यवहार्यता, आर्थिक विकास, अल्पसंख्याकांच्या हितसंबंधांचे संरक्षण आणि भाषा यांना राज्य पुनर्रचनेचा आधार बनवले. सरकारने त्यांच्या शिफारशी काही बदलासह स्वीकारल्या. नंतर 1956 मध्ये राज्य पुनर्रचना कायदा संसदेने मंजूर केला आणि त्यानुसारच आपल्या द्विभाषिक मुंबई प्रांताची निर्मिती करण्यात आली होती. पुढे संयुक्त
महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960 रोजी करण्यात आली. हा आपल्या उत्तराचा भाग असेल किंवा नसेल. प्रश्न दुसरा ब, टिपा लिहा कोणत्याही दोन. वेहल योजना तुम्हाला सांगायची आहे. वेहल योजना या योजनेमधील पुढील काही तरतुदी होत्या. केंद्रीय व प्रांतिक मंत्रिमंडळात मुस्लिम व दलित अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. व्हाईसरायच्या कार्यकारी मंडळात हिंदू मुस्लिम या धर्मियांची संख्या समान राहील अशी काही प्रमुख तरतूद वेहल योजनेत होती व वेहल योजना ही राष्ट्रीय सभेने फेटाळलेली आहे. नारायण मेघाजी लोखंडे यांच्याविषयी आपल्याला माहिती लिहायची. बघा, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे भारतातील कामगार चळवळीचे जनक होते. 19व्या शतकात कापड गिरणीच्या कामगारांची परिस्थिती सुधारण्यासाठीच नव्हे तर जाती आणि सांप्रदायिक मुद्द्यावर त्यांनी केलेल्या धाडसी पुढाकारासाठी त्यांची आठवण केली जाते. याशिवाय 1895 मध्ये हिंदू मुस्लिमां दरम्यान झालेल्या दंगलीत केलेल्या कामाबद्दल त्यांना राव बहादूर ही पदवी देण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश सरकारने त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन सन्मानित केले होते. भारत सरकारने 2005 मध्ये त्यांच्या छायाचित्रासह एक तिकीट जारी केलेले आहे. कामगारांना रविवारची सुट्टी देण्यात यावी ही मागणी सुद्धा नारायण मेघाजी लोखंडे यांचीच होती. बघा, काकोरी कट याच्यावर आपण टिप लिहित असताना आपल्याला लिहावं लागेल. 9 ऑगस्ट 1925 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ पासून 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या काकोरी येथे सहारनपूरहून लखनौला जाणाऱ्या पॅसेंजर रेल्वेगाडीला रोखून ब्रिटिश अधिकाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रेल्वेच्या गार्ड क्वार्टरमध्ये असलेल्या सरकारी खजिन्याची तिजोरी लुटून फरार झाले. याच घटनेला काकोरी कट असे म्हणतात. बघा, आझाद हिंद सेनेने दिलेल्या पराक्रमाची कालरेषा तयार करायची आहे. ऑक्टोबर 1943 मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना. नोव्हेंबर 1943 अंदमान व निकोबार बेटे आझाद हिंद सेनेने जिंकली आणि 1944 मध्ये म्यानमार मधील आकारान प्रदेश आझाद हिंद सेनेने जिंकला आणि 1945 मध्ये विमान अपघातात नेताजींचे निधन झाले. प्रश्न तिसरा ब, खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा. पेशावरचा सत्याग्रह याचे नेतृत्व खान अब्दुल खान गफार खान यांनी केलं होतं. सोलापूरचा सत्याग्रह मल्लप्पा धनशेट्टी आणि धारासणा सत्याग्रह सरोजिनी नायडू यांनी त्याचं नेतृत्व केलेलं होतं. मित्रांनो, प्रश्न चौथा, पुढील विधाने चूक की बरोबर ते सांगा. स्वातंत्र्य चळवळीत शाळकरी विद्यार्थ्यांनी योगदान दिले, हे विधान योग्य आहे. अमेरिका व रशिया येथील भारतीयांनी कॅनडा गदार या संघटनेची स्थापना केली, हे उत्तर चूक आहे. कारण अमेरिका व कॅनडा येथील भारतीयांनी गदरची स्थापना केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले, हे विधान अगदी योग्य आहे. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला, हे पण विधान योग्य आहे, आपण बरोबर म्हणूया. गट ब, नागरिक शास्त्र सुरू होतोय. प्रश्न पाचवा अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या टिंबटिंब वर्षी सेवानिवृत्त होतात. उत्तर आहे 65व्या वर्षी. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश 65व्या वर्षी सेवानिवृत्त होत असतात. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या सध्या 78 इतकी आहे. पर्याय क्रमांक क. प्रश्न पाचवा ब, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणतेही दोन. मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची निर्मिती कशी करतात ते लिहा. उत्तर, विधानसभेत ज्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळते त्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री म्हणून निवडला जातो. मुख्यमंत्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात सामील करून घेतात. भारतातील संधी सेवांचे 3 प्रमुख प्रकार स्पष्ट करा. संधी सेवांचे प्रकार: अखिल भारतीय सेवा, यामध्ये IAS, IPS आणि IAPS सेवांचा समावेश होतो. केंद्रीय सेवा, यामध्ये भारतीय विदेश सेवा IFS आणि भारतीय महसूल सेवा IRS यांचा समावेश होतो. तसेच राज्य सेवा, यामध्ये राज्य शासनाच्या अखत्यारीत सेवांचा समावेश केला जातो. भारतातील कायदा पद्धतीच्या प्रमुख शाखा किती आहेत त्याबद्दल थोडक्यात माहिती लिहा. भारतातील कायदा पद्धतीच्या 2 प्रमुख शाखा आहेत. एक, दिवाणी कायदा, जमिनी संदर्भातील वाद इत्यादी प्रकारचे गुन्हे याकरिता दिवाणी कायदा आहे. आणि फौजदारी कायदा, गंभीर स्वरूपाचे गुन्हे, लूटमार, शारीरिक हिंसा, छळ इत्यादीसाठी फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवला जातो. खालील तक्ता पूर्ण करा. विधानसभा कार्यकाल 5 वर्षे आणि सदस्य संख्या 288 आणि विधान परिषद ही स्थायी सभागृह आहे, याचा कार्यकाल नसतो. दर 2 वर्षांनी 2/3 सदस्य निवृत्त होतात व तितकीच नव्याने भरले जातात. मात्र सदस्यांचा कार्यकाल 6 वर्षाचा असतो आणि या ठिकाणी सदस्य संस्था ही संख्या 78 इतकी आहे. आता गट क, भूगोल आपण सुरू करत आहोत. बघा, भूगोल या विषयामध्ये तुम्हाला जे प्रश्न आहेत ते या पद्धतीने विचारले जातील. प्रश्न 7वा अ, खालील विधाने पूर्ण करा.
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा. तुम्ही स्वतः नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. टिंबटिंब म्हणजे सरकारने अल्पभूधारक किंवा भूमिहीन यांना दिलेली जमीन होय. भोगोटा क्रमांक 2. डोंगराळ व पर्वतीय भागात लोकसंख्या वितरण विरळ असते, कारण अन्नधान्याची कमतरता, पाण्याची टंचाई, जमिनीचा तीव्र उतार. वरील सर्व हे त्याचं उत्तर आहे. एखाद्या प्रदेशात लिंग गुणोत्तर जास्त असेल तर तुम्ही सामाजिक दृष्टिकोनातून त्याकडे कसे पाहाल? समानता त्या ठिकाणी जास्त असेल. खालील प्रश्नांची उत्तरे थोडक्यात लिहा. ग्रामीण भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक कोणते? बघा, भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत. जसे भूमी उपाययोजनावर परिणाम करणारे घटक अनेक आहेत. शेती व्यवसायापासून जमिनीची उपलब्धता, देशातील लोकसंख्या, तिची गुणवत्ता व आवश्यकता यानुसार भूमी उपाययोजनाच्या प्रकारात फरक पडतो. उदाहरणार्थ, भौतिक, आर्थिक आणि सामाजिक गुणांच्या चलनाचा जमीन वापरावर प्रभाव पडत असतो. लोकसंख्या वाढीचे देशावर कोणते परिणाम होतात? याचे उत्तर आपल्याला सविस्तर लिहिता येईल. शॉर्टमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. लोकसंख्या वाढीमुळे देशामध्ये अन्न तुटवडा निर्माण होतो. कुटुंबामध्ये जास्त माणसे वाढली तर सर्वांना नीट आहार देणे अशक्य होते. अपुरा निवारा. पूर्वी जर कुटुंबात ठराविक माणसे राहत असतील तर त्यांना ते घर राहण्यास पुरते. मात्र लोकसंख्या वाढली की ते घर अपुरे पडते. जंगलतोड, जळण्यासाठी लाकूड, घरबांधणी, फर्निचर, स्थलांतर, नोकरी व्यवसायाच्या शोधार्थ होणाऱ्या स्थलांतरामुळे शहराची झपाट्याने वाढ होते व शहराच्या सर्व यंत्रणांवर ताण पडू लागतो. यासाठी माणसाकडून जंगलतोड सुद्धा केली जाते. MIDCचा अर्थ आणि स्थापनेमागीलचा उद्देश थोडक्यात सांगा. MIDC म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ. या महामंडळाच्या स्थापनेमागचा उद्देश म्हणजे महाराष्ट्रात उद्योगधंद्यांचा विकास करणे हा आहे. या महामंडळाअंतर्गत औद्योगिक वसाहती निर्माण केल्या जातात. उद्योगांना आवश्यक जमिनी, पाणी इत्यादी उपलब्ध करून दिले जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला. उद्योग निर्मिती बरोबरच पर्यावरण समतोल राखणे आवश्यक आहे. स्पष्ट करा. कारण औद्योगिकरणाचा परिणाम म्हणून धोकादायक कचरा उत्पन्न होतो आणि त्यामुळे पर्यावरणाचे प्रदूषण उत्पन्न होते. त्यामुळे पर्यावरणाला वाढता धोका उत्पन्न झाला आहे. मानवी वस्त्या, जंगले, पाण्याच्या संस्था आणि हवा या प्रदूषणासाठी जास्त संवेदनशील असतात आणि प्रदूषणामुळे त्यांच्या श्रेणीमध्ये घट होऊ शकते. म्हणून उद्योग निर्मिती बरोबरच पर्यावरण संतुलन राखणे सुद्धा आवश्यक आहे. बघा, खालील नकाशांचे बृहत प्रमाण नकाशा व लघु प्रमाण नकाशा असे वर्गीकरण करा. बृहत प्रमाण नकाशामध्ये घर, मंदिर, बगीचा आणि लघु प्रमाणामध्ये महाराष्ट्र राज्य, जगाचा नकाशा, ऑस्ट्रेलिया देश यांचा समावेश होतो. खालील आकृती निरीक्षण करून दिलेल्या ठिकाणा दरम्यानच्या अंतरच्या आधारे विविध ठिकाणातील अंतरे अभ्यासून त्यांच्या प्रत्यक्ष अंतराची नोंद करा. प्रमाण 1 सेमी बरोबर 5 किलोमीटर वापरा. त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचं आहे सेंटीमीटर सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने अंतर मोजायचं आहे आणि 1 सेंटीमीटर असेल तर 5 किलोमीटर, 2 सेंटीमीटर असेल तर 10 किलोमीटर असं हे तुम्हाला अंतर या ठिकाणी भरायचे आहेत. हे उत्तर तुम्ही स्वतः तयार करून लिहिणार आहात. त्यानंतर बघा, प्रश्न 9 अ, भौगोलिक कारणे लिहा. नागरी भागात वाहतूक सुविधा क्षेत्र आवश्यक आहे, कारण नागरी भागात लोकसंख्या जास्त प्रमाणात असते. नोकरीनिमित्त सर्वांना रोज प्रवास करावा लागतो. त्यामुळे वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होत असते. दळणवळण मोठ्या प्रमाणावर होत असते. त्यामुळे वाहतूक सुविधा क्षेत्र अत्यावश्यक आहे. लोकसंख्या हे एक महत्त्वाचे संसाधन आहे. बघा, कोणत्याही देशाच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक विकासात लोकसंख्या ही अत्यंत महत्त्वाचे संसाधन आहे. परंतु नुसती लोकसंख्या जास्त असून चालत नाही, तर त्या लोकसंख्येत गुणवत्ता असणेही खूप गरजेचे आहे. लोकांची गुणवत्ता ही साक्षरता, कुशलता, वयोगट यानुसार निश्चित केली जाते. प्रश्न शेवटचा मित्रांनो, तलाठी कार्यालयास तुम्ही भेट देणार आहात, त्यासाठी खालील प्रश्नावली तयार करा. तलाठी कार्यालय भेट प्रश्नावली. प्रश्न पहिला, आपल्या कार्यालयास काय म्हणतात? याचं उत्तर तो देईल, सज्जा म्हणतात. तलाठी साहेब, तुमची नेमणूक कोणाकडून व कशी केली जाते? प्रश्न तिसरा, तलाठी होण्यासाठी कोणते शिक्षण घ्यावे लागते? प्रश्न चौथा, कोणत्या परीक्षेद्वारे तुमची निवड केली जाते? तलाठी म्हणून तुम्हाला कोणकोणती कामे करावी लागतात? तुमच्या मदतीसाठी आणखी काही कर्मचारी असतात का? तुमचे वरिष्ठ कार्यालय कोणते आहे? प्रश्न 8वा, तुम्हाला रजा हवी असल्यास ती कोणाकडून मंजूर करून घ्यावी लागते? आणि शेवटचा प्रश्न मित्रांनो, समारोप घेताना, आम्हाला तुम्ही कोणता संदेश द्याल? मग याद्वारे आपण तलाठ्याची मुलाखत घेऊ शकतो, तलाठी कार्यालयाविषयी माहिती जाणून घेऊ शकतो. मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये सुद्धा शेअर करा. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या शैक्षणिक व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.